सर्वांना मानाचा जय शिवराय. नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे रोकटोक खालापूर. आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटण्यासाठी आलोय ज्याच्या मागे नेहमी श्री तिसाई मरुआईचे आशीर्वाद आहे. असे दिलखुलास व्यक्तिमत्व, उरण पनवेलची जान, महाराष्ट्राची शान, समाजसेवक तेजसभाई डाकी. तसेच उरण पनवेल तालुक्यासाठी नवरात्र उत्सव निमित्त तेजसभाई डाकी आयोजित रील स्पर्धांचे आयोजन केले असून प्रथम पारितोषिक 22,222, द्वितीय पारितोषिक 11,111, तृतीय पारितोषिक 5,555, तसेच प्रत्येक भाग घेणाऱ्या स्पर्धकांस सन्मानित केले जाईल. पुरा करी दिलेला वादा, बोरकर गावाचा तेजस दादा. 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 जय श्री. मी आकाश देशमुख, त्याचबरोबर माझे साथी संपादक तेजस देशमुख. सर्वांचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रोकटोक खालापूर. रोकटोक खालापूर या चॅनलवर आम्ही पाहू शकतो तर प्रत्येक वेळी अशा समाजोपयोगी कार्य जे असतात त्या कार्यांची आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना ओळख करून देत असतो. आणि या कार्यांची ओळख करून देत असताना आमच्या मनात सुद्धा एक विचार आला, जे कार्य होतात ते कार्य करण्याच्या मागे असा एक कुठला तरी व्यक्ती असतो, त्या व्यक्तीच्या मार्फत अशी बरीचशी समाजाचे कार्य होत असतात. आणि आज आपल्यासोबत असं एक व्यक्तिमत्व जोडलं गेलंय, ज्या व्यक्तिमत्वाने वयाच्या अवघ्या कमी काळामध्ये स्वतःला समाजासाठी झोकून दिलंय. भाई या नावाने त्यांची ओळख आहे. आणि तेजस डाकी सामाजिक विकास मंडळ बोरखार या रूपात अनेक सामाजिक कार्य पार पाडले जातात. आपल्या जीवनातील प्रत्येक मिनिट त्यांनी समाज सुधारण्यासाठी दिलाय. आणि अशाच व्यक्तिमत्वाचं आपल्यात स्वागत आहे. भाई तेजस डाकी, तुमचं स्वागत आहे आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये. भाई, सर्वप्रथम तुम्ही आम्हाला तुमचा मोलाचा वेळ दिला आणि मोलाचा वेळ देऊन तुम्ही आमच्याबरोबर जोडले जातात. सर्व प्रेक्षकांना सुद्धा एक उत्सुकता लागली की आमच्यासोबत तेजस डाकी सर जोडले जातील, आम्हाला त्यांना पाहायला भेटतंय. त्यासाठी प्रेक्षक सुद्धा तुमच्या आवाज वाढ बघतायत. तर भाई, आम्ही तुमच्याकडे आलो, त्याचबरोबर तुम्ही तुमचा मोलाचा वेळ आम्हाला. भाई, पहिले सर्वप्रथम तुम्ही तुमच्याबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगू शकता? नमस्कार. पहिल्यांदा तुमच्या युट्यूब चॅनलचे मी मनापासून आभार मानतो. तुम्ही आज या ठिकाणी माझी मुलाखत घ्यायला आलात, तुमचा वेळ आम्हाला दिला. माझ्या फॅमिलीमध्ये माझे आई वडील, माझे 2 भाऊ, लहान भाऊ माझ्यापेक्षा, माझी मिसेस, 2 मुलं, असा आमचा एक छोटी फॅमिली परिवार आहे. नक्कीच भाई, तुमच्या कुटुंबामध्ये तुमची पूर्ण एक एकत्र फॅमिली अशी आहे. आणि त्याचबरोबर तुमचं आई वडिलांना असलेलं प्रेम हे सुद्धा आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहतो की तेजस डाकी सर आणि त्यांचं समाजामध्ये असलेलं योगदान, त्याचबरोबर कुटुंबावर असलेली एक चांगली नाळ. नक्की तुम्ही आई वडिलांबद्दल काय सांगू शकता आमच्या प्रेक्षकांना? बघा, माझा ज्या घरात जन्म झालेला आहे ते एक शेतकरी कुटुंबातलं आमचं घर होतं. आणि माझे वडील नोकरी करत असताना, अनेक संकटांचा सामना करत असताना आम्हाला चांगलं शिक्षण देण्याचं काम माझ्या आई वडिलांनी दिलेलं आहे. खूप काबाड कष्ट केले, खूप मेहनत केलेली आहे आणि त्या मेहनतीच्या मुलं कदाचित आम्हाला चांगलं शिक्षण घेता आलं. मी, माझे 2 लहान भाऊ, आम्हाला आई वडिलांनी खूप सपोर्ट केलेला आहे. मला तर माझ्या प्रत्येक गोष्टीत, जे काही गोष्ट मला करायची होती, ज्या काही शाळेतील असेल, बाहेरच्या असेल, प्रत्येक गोष्टीत मला पॉझिटिव्ह आहे. विशेष करून आईने मला खूपच सपोर्ट दिलेला आहे. नक्कीच आई वडिलांचं योगदान हे प्रत्येक मुलाच्या पाठीशी नेहमीच असतं. आई वडिलांचं म्हटलं ना तर जगामध्ये सर्वात जास्त जर कोण महत्वाचं असेल तर आई वडील, त्यानंतर पूर्ण कुटुंब, त्यानंतर आपली पूर्ण समाजाची सर्व जनता. भाई, एक प्रश्न असा असेल, एक आपुलकीचा प्रश्न असा की समाजाची सेवा करावी आणि समाजोपयोगी कामं करावी असं तुमच्या मनात केव्हापासून आलं? एक सांगतोय, आमच्या आईचा स्वभाव जर पाहिला तर, कारण त्यावेळी आम्ही एक गाव मर्यादित होतो, बोरखार गावाचे मध्ये, पण तो आमच्या आईचा स्वभाव खूप वेगळा असायचा. मग घरात कोणी आलं, बुवा आले, फकीर आले, भवानी आली, मग त्यांना घरात आल्यावर जेवण केल्याशिवाय सोडायचं नाही, त्यांना जेवणाला बसवायचं. मग कधी कधी माझे वडील माझ्या मम्मीशी भांडण सुद्धा करायचे, ती शिव्या गाणी ऐकायची, मार खायची, परंतु ही जी समाजसेवा ती आहे ती चालू ठेवायची. आणि जेव्हा आम्ही लहान असायचो तेव्हा आम्हाला आमची आई सांगायची की ते गोरगरिबांना जेव्हा कधी जर चांगले दिवस आले तर प्रत्येक गोरगरिबांना तू मदत कर, त्यांचे आशीर्वाद घे. ही शिकवण मला विशेष करून माझ्या आईने मला दिली होती. नक्कीच आपलं खालापूरच्या सर्व प्रेक्षकांना एक आवर्जून ऐकणारी गोष्ट, त्याद्वारे समजून घेणारी गोष्ट आहे की आई वडिलांचा जो वारसा असतो तो कशा प्रकारे चालवावा
हे आपले तेजस डाकी भाई यांच्याकडून शिकावं लागेल. कारण की भाई कुटुंब आणि त्याचबरोबर हा सामाजिक उपक्रम जे तुम्ही समाजासाठी जी करणारी तुमची कामं आहेत त्याचा ताळमेळ कसा राखता? बघा, जर आपण ठरवलं सामाजिक कार्य करायचं आहे, समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतला तर आपलं देणं लागतोय की आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. या समाजासाठी कार्य करत असताना आपण तेवढंच आपल्या घरातल्या सभासदांसोबत सुद्धा तेवढंच इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे. आपण जेव्हा समाजसेवा करतो तेव्हा खरोखर आपण तेवढी कमाई करतो का, हा महत्वाचा विषय असतो. उलाढाल करून किंवा डबाडणूक करून, फसवणूक करून लोकांना मदत करणे, देव माणूस म्हणून स्वतःला घेणे, या गोष्टी टाळायच्या असतात. खरोखर जर आपली कमाई 10 रुपये असेल तर त्यातून तुम्ही 4-5 रुपये समाजासाठी द्या. तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने ते समाजसेवक म्हणून नावाला काढा. उगाच काहीतरी उलाढाल करायची, इकडं मग डिसबॅलन्स होतं, एक फॅमिलीचं ताळमेळ राहत नाही, आपण नको त्या गोष्टीत फसून अशी समाजसेवा नका करू. खरोखर जर आपली आमदनी आठवणी असेल तर त्यातून 25 पैसे तुम्ही समाजासाठी खर्च करा. मी सर्व समाजसेवकांना सांगतो, एक स्टंटबाजी किंवा एक काहीतरी नाव मोठं करण्यासाठी नको ते उपद्व्याप करू नका. मी अनेक लोकांना माझ्या डोळ्यासमोर पाहिलेले आहेत की उलाढाल करून स्वतःच्या जागा जमिनी विकून अनेक ठिकाणी डोनेशन देणं, पैसे वाटणं आणि त्याच्यानंतर मग आर्थिक कर्जाचा भुदंड डोक्यावर बसून घेणं, आत्महत्यासारखी घटना घडतात. अशा सुद्धा मी अनेक समाजसेवकांच्या बघितल्यात की ते आत्महत्या केल्यात. तरी विशेष करून मी सर्व समाजसेवकांना सांगतो, समाजसेवा करा, परंतु पहिलं तुम्ही स्वतःची कमाई जी काही कमाई येते त्यातून तुम्ही लोकांना दान देणगी द्या. उलाढाल करून 1 रुपयाची सुद्धा समाजसेवा करू नका. आणि राहिला प्रश्न, तर माझी 2 मुलं आहेत, माझी मिसेस आहे. या सर्व गोष्टी मी सांभाळून मग समाजासाठी उपक्रम राबवत असतो आणि यामध्ये माझा परिवार माझ्या सोबत असतो. परिवाराची साथ सर्वात मोठी म्हटल्यावर एक संजीवनी असते. आज पाहिलं तर रायगड जिल्ह्यामधील उरण तालुक्यामधील बोरखार गाव त्या पाहिलं तर तेजसजी कैलासजी डाके हे नाव आज पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये पसरलंय. आपण पाहिलं तुमच्या नावावर अनेक गाणी आहेत, त्यामध्ये आपण आवर्जून उल्लेख करू शकतो असं प्रसिद्ध गाव पुरा करील दिलेला वादा बोरखर गावचा तेजस दादा. प्रकाश चौगुले यांनी गायलेले जे गीत आहे ते गीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलंय, अक्षरशः पाहायला गेलं तर वाऱ्याच्या वेगाने पसरलंय. हे गाणं जसं गायलं गेलं तर प्रतिसाद कसा होता समाजाकडून दादा? माझं एक आहे, जो कोणी माझ्या घरी येतोय मग काही त्याची अडचण असते, मी माझ्या पद्धतीने त्याला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत मी 100% सांगू शकतो की माझ्या घरी जो कोणी आलेला आहे आम्ही हाताने कुणालाही अजूनपर्यंत पाठवलेलं नाही. कदाचित हा परमेश्वराचा माझ्यासोबत असलेला आशीर्वाद, त्या कारणास्तव आतापर्यंत मला कुणाला रिकाम्या हाताने पाठवता नाही आलं. आणि लोक ज्या अपेक्षेने माझ्याकडे येतात त्यांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जी काही ताकद आहे, जी काही आर्थिक हिंमत लागते ती परमेश्वर मला देतोय. परमेश्वरच्या सपोर्टमुळे त्या गोष्टी मला करता येतात आणि शक्यतो मी जे काही माझ्याशी होते तेवढेच वादे किंवा तेवढ्याच मी त्यांना शब्द देतो. माझ्याशी एखादी गोष्ट होणारी नसेल तर ते शब्द मी कुठल्याच मंडळांना किंवा क्रिकेटवीरांना, कुठल्याही संघटनांना देत नाही. ज्या काही गोष्टी माझ्याशी होऊ शकतात त्याच गोष्टी मी ची कबुली देतो किंवा त्यांना आश्वासने देतो. साहजिकच आपल्याकडून जेवढं होत असेल तेवढं आम्ही करत जाऊ, परंतु माझ्या करण्याच्या पलीकडे असेल ती गोष्ट मी कोणाला शब्द देऊन कोणाशी खोटं वागणार नाही, हा तुमचा स्वभाव आहे. भाई ईसाई मरोई देवी हिचा आशीर्वाद तुमच्या नेहमी पाठीशी असतो. काय म्हणा तुमच्या देवीबद्दल की त्या देवीची मनोभावे पूजा सुद्धा केली तुमच्या वापर? आमची ग्रामदेवता आहे तिसाई मोराई मातेचं मंदिर आहे आमच्या गावात आणि खरंच आमची तिसाई मोराई माता शाश्वत आहे. मी अनेक वेळा लोकांना सांगतोय की जोपर्यंत माझ्या डोक्यावर तिसाई मोराई मातेचा हात आहे तोपर्यंत कुणाचा बाप सुद्धा मला हरवू शकत नाही किंवा कुठल्या गोष्टीत अडचणीत आणू शकत नाही. हा, ज्या दिवशी तिसाई मोराई मातेचा हात माझ्या डोक्यावर निघेल त्यावेळी मला नाही माहित, परंतु जोपर्यंत तिसाई मोराई माझ्या पाठीशी उभी आहे मी अशी सर्वांची समाजसेवा करत राहीन, प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न करेन आणि आमची ग्रामदेवता खूप शाश्वत आहे. जर तिने मनापासून जर एक आशीर्वाद दिला तर त्याला कोणीच मग हरवू शकत नाही. साहेब, तुम्हाला माहितीसाठी सांगतो साहेब, जेव्हा मी 12वी मध्ये शिकत होतो आमच्या गावात बस किंवा रिक्षा ही वाहनं वगैरे नव्हती. कॉलेजला जर जायचं झालं तर मला चिरनेरला कॉलेजला जायला लागत होतं.
विंधणे बोरखार ते चिरनेर एक 6 ते 7 किलोमीटरचा अंतर असायचा. मग अशा वेळी मी एक डॅडींकडे सायकलसाठी विनंती केली होती की डॅडी मला सायकल द्या, जेणेकरून जे माझा 1-1.5 तास वॉकिंगला जातो तो जाणार नाही आणि मी सायकलवर लवकर जाईल. परंतु 12वीला सुद्धा कॉलेजला असताना मला सायकल मिळाली नाही. अशा कंडिशनमध्ये आम्ही शिक्षण घेतलेलं आहे, कारण तेव्हा आर्थिक परिस्थिती आमची हलाखीची होती. मला सायकल मिळाली नाही. परंतु जेव्हा मी 15वी नंतर कंप्लीट केलं, त्याच वेळी मी स्वतःच्या हिमतीवर गाडी घेऊ शकलो. हा सर्व जो चमत्कार आहे तो माझ्या हा तिसरी मुराई मातेचा आहे. प्रत्येक ग्रामदेवतेची जेवढी आपण पूजा करू ना, आपल्याला सुद्धा आपल्या पाठीशी तेवढीच भक्कमपणे आपली ग्रामदेवता उभी राहते. आणि त्याच जेव्हा पाहिजे एवढं मोठं व्यवसायाचं तुम्ही साम्राज्य तयार केलंय, एवढं मोठं तुम्ही पाहायला गेलं तर प्रेक्षकांची, त्याचबरोबर एवढे मोठी तुम्ही जनतेची जी प्रेम मिळवलंय ते फक्त आणि फक्त या तिसाई मुरुई देवीच्या आशीर्वादानेच केलंय. नक्कीच त्याच्यावर अजून एक उल्लेख असा करेल की तुमच्यामध्ये असलेला एक क्रिकेट प्रेमी, आणि तुम्ही आजपर्यंत पाहिलं तर तुमच्या वाढदिवसानिमित्त मोठी जुई म्हणून, त्यानंतर आजूबाजूचे बरेच गाव असे मोठमोठे टुर्नामेंट आयोजित करत असतात. प्रामुख्याने मेधा चषक असं एक चषक आयोजित केला जातो, ते म्हणजे मोठी जुई या गावामध्ये तुमचा वाढदिवस 20 जानेवारी दिवशी असल्या कारणाने काय म्हणाल की कसं वाटतं त्या दिवशी जेव्हा आपल्यासाठी आपल्याच जोडीची बरीचशी अशी तुमचे जे व्यक्ती आहेत की तुमच्यासाठी क्रिकेटचे सामने आयोजित करतात, आणि तेजस डाकी नव्हे तर भाई भाई यांचं नाव पूर्ण या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कार्यक्रमात जातच असतो. मी तेच सांगतो ना, बघा तेव्हा मी पैसा नाही कमवला, परंतु एवढी लोक माणसं दोस्ती मंडळी कमवलीत ना की कुठल्याच गोष्टीची मग आम्हाला कमतरता भासत नाही. खरंच मला सांगायला अभिमान वाटेल, जसं माझं बोरखार गाव आहे सर, त्याचप्रमाणे मोठीजुई गाव आहे. आणि त्या गावातल्या लोकांनी एवढं भरभरून मला प्रेम दिले की कार्यक्रम असो, सुट्टी असो, वारसा असो, काही असो, मोठीजुईचे ग्रामस्थ मला 100% आमंत्रण देतात, प्रेमाने बोलवतात. आणि मला खरोखर त्या लोकांचा अभिमान वाटतो. एवढी माणुसकी, एवढं प्रेम अख्ख्या उरण तालुक्यात जर बघायला गेलात ना, तर मोठीजुईमध्ये जेवढी माणुसकीने प्रेम करणारी माणसं आहेत ना, कुठेच सापडणार नाहीत. आज माझ्यासारख्या छोट्या माणसाचा वाढदिवस होता, ते लोक वर्गणी करून मोठीजुई गावात नाईट क्रिकेट मॅचेस साजऱ्या करतात. जवळपास एक 10 लाखाचं त्यांचं बजेट असतोय. आणि हे सर्व ते लोक वर्गणीतून स्वतः खिशातून पैसे खर्च करून माझा वाढदिवस साजरा करतात. याच्याशिवाय माणसाला आणखी काय हवंय? एवढा प्रेम जर आपल्याला मिळतोय, आणखी काय पाहिजे? नक्कीच ही तुमची जी कामाची पोचपावती हे ग्रामस्थ त्या रूपाने का होईना पण ही तुमच्यापर्यंत पोहोचत, कारण की तुमचं जे केलेलं समाजोपयोगी काम जे आहे ना, ते काम आज पाहिलं तर पूर्ण रायगड नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पाहिलं जातं. आणि उरण तालुक्यामधून बोरखार गाव जरी एक उरण तालुक्यामधील गाव असतं तरी ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्यामध्ये तुमचा एक खूप मोठा वाटा आहे. सर, क्रिकेटच्या मॅच जर आपण उल्लेख केला तर नेहमी आवर्जून पाहत असतो आम्ही की क्रिकेटच्या टुर्नामेंट जिथे जिथे असतात, तुम्ही प्रत्येक क्रिकेटच्या टुर्नामेंट तुमच्याकडून खारीचा वाटा म्हणून तुम्ही नक्कीच काहीतरी देत असता. तुम्ही म्हणा की मॅनेजर सिरीजच्या रूपामध्ये तुम्ही बाईक म्हणून नक्की प्रोव्हाइड करत असता की ती टुर्नामेंट आकर्षित टुर्नामेंट होण्यासाठी आयोजक जे त्यांना वाटतं तेवढे करत असतात, आणि त्याच्यामध्ये तुमचा खारीचा वाटा तुम्ही अद्याप पाहिलं तर मागच्या हंगामामध्ये तब्बल माझ्या कॅल्क्युलेशननी 12 बाईक तुम्ही तुमच्या रूपाने नक्कीच दिल्यात की मॅनेजर सिरीज मध्ये जो चांगला खेळणारा खेळाडू आहे त्याच्याकडून एक बक्षीस पात्र, त्याला एक शाबासकी, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं असेल? बघा, आमच्या उरणमध्ये अनेक ठिकाणी नाईट टुर्नामेंट असतो आणि आयोजकांची एक इच्छा असते की प्रत्येकाला असं वाटतं की आपली जी टुर्नामेंट्स आहे ती जरा वेगळी व्हावी, हटकी व्हावी, आणि त्यासाठी मग प्रत्येकाला वाटतं की चांगला बक्षीस मिळावा. मग अशा ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज साठी अनेक क्रिकेट मंडळ माझ्याकडे येतात की तेजस दादा, आम्ही नाईट टुर्नामेंट्स ठेवलेले आहेत, आम्हाला मोटरसायकल द्या. आणि मी प्रत्येकाला ते देण्याचा प्रयत्न करतो. माझ्याशी जेवढं होतं मी तेवढं देण्याचा प्रयत्न करतो. गेल्या वर्षी जर पाहिलं आपण 2024 या वर्षामध्ये, तर जवळपास मी 12 मोटरसायकल या अनेक वेगवेगळ्या टुर्नामेंट्सना दिलेल्या आहेत. आणि त्यामध्ये काय असतं, मग आयोजकांना तर आनंद वाटतोय, परंतु जे क्रिकेट खेळतात त्यांना सुद्धा क्रिकेट खेळायला मग मजा येते की टुर्नामेंट्स मध्ये सिरीजसाठी मोटरसायकल आहे आणि त्यांच्यातली क्रिकेट खेळण्याची जी क्षमता आहे ती वाढण्याचा प्रयत्न होतो. आणि अशातूनच मग आपल्याला या क्रिकेटच्या वीरांमधून एखादा कोहिनूर हिरा सापडू शकतो. कोहिनूर हिरा पूर्ण ह्या उरण तालुक्यामधून पूर्ण कतार दुबईपर्यंत पोहोचला म्हणजे विश्वजित ठाकूर. उरण तालुक्याच्या क्रिकेट वीरांची शान म्हणून देखील त्याला पाहिलं जातं, आणि तो तुमच्या तालुक्यामधून आहे याचा सुद्धा तुम्हाला सारखा अभिमान नक्कीच आहे.
सर त्याचबरोबर आत्ताच झालेले गणपती उत्सव आणि त्या गणपती उत्सवामध्ये तुमच्याकडून उत्कृष्ट गणपती उत्सव देखावा हे तुम्ही आयोजित केलं होतं. असं वाटतंय असा चांगला उपक्रम ज्याने एक सांस्कृतिक कार्य सुद्धा तुमच्या मार्फत होतं आणि सर्व आपली जनता पाहत असते की तेजस दादा स्वतःसाठी काही करत नाही, परंतु या जनतेसाठी करतात. न कोणता लाभ ना लोक, परंतु जनता खुश व्हावी, त्याचबरोबर जनतेबरोबर संस्कृती आपली टिकून राहावी. सर काय माहितीये का, जेव्हा आपण गणेशोत्सव साजरा करतो तर छोटी मुलं असतात, मोठी माणसं असतात, म्हातारी माणसं असतात, स्वतःच्या हाताने काहीतरी ते वेगळं गणपती राहण्यासाठी सजावट करतात, डेकोरेशन करतात. मग त्या डेकोरेशनला आपण चालना देण्यासाठी काय आपल्याला करता येईल हे माझ्या डोक्यात चालू होते की आपण काय करू शकतो, की काय म्हणजे कुठली स्पर्धा ठेवू शकतो. मग आमच्या लक्षात आलं की आपण एक डेकोरेशन स्पर्धा, गणपती बाप्पासाठी सजावट डेकोरेशन स्पर्धा आयोजित करूया, जेणेकरून मग त्या लहान मुलांना किंवा प्रौढ लोकांना किंवा तरुण लोकांना एक चालना मिळेल, त्यांच्यात उत्साह निर्माण होईल. आणि त्यातून काय होणार आहे, तर एक नैसर्गिक म्हणजे आपण बोलतो ना थर्माकोल वगैरे ह्या गोष्टी दूर होतील आणि नैसर्गिक काहीतरी देखावे आपल्याला पाहायला मिळतील. या हेतून आम्ही एक डेकोरेशन स्पर्धा या वर्षापासून सुरू केली आणि त्यातले 3 नंबर आम्ही जाहीर केल्याने ते देऊन टाकले. साहजिकच जे काम तुमचं आहे त्या कामाची दखल पूर्ण हा समाज घेतो. फक्त समाजाचं प्रेम हे तुमच्यासाठी भेटतं, कारण की समाजाकडून मिळणारं प्रेम आणि त्या प्रेमाच्या जीवावर तुमचं वाढणारं जे आरोग्य आहे त्यासाठीच सर्व काही केलं जातं. सर अजून एक आम्हाला खंत होती, प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर चढ उतार येत असतात. कोविडचा काळ म्हटलं पूर्ण लॉकडाऊन होतं, त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी दयनीय अवस्था होती. कशा प्रकारे तो काळ तुम्ही व्यतीत केला, समाजासाठी तुमचं तेव्हा योगदान कशा प्रकारे केलं? कोविडची जेव्हा महाभयंकरी रोग हा आपल्या भारतामध्ये आला होता, अनेक लोक घाबरून गेले होते आणि प्रत्येकाला असं वाटलं होतं की हा 8 दिवसात, 10 दिवसात, 15 दिवसात दूर होऊन जाईल. परंतु जेव्हा याचं वेळ वाढत वाढत गेलं, तेव्हा कसे खूप गरीब आर्थिक गरजेची लोक की त्यांना खायचे वांदे असतात, पियाला पाणी नाही, मसाला नाही, अशी सुद्धा लोक होती की त्यांचं जे बजेट होतं, जे मॅनेजमेंट होतं ते चुकलेलं होतं. आणि अशा वेळी माझ्यासारख्या व्यक्तीला घरात शांत बसणं हे मला योग्य वाटत नव्हतं. मग अनेक वेळा माझ्या वडिलांशी सुद्धा माझे शाब्दिक वादावाद झाले. त्यांचं सुद्धा म्हणणं होतं, अरे तेजस आता आपल्याला गॅरंटी नाही हा कोविड किती महिन्यांपर्यंत राहणार आहे. तर त्याच्यामुळे ही जी तू सोशल वर्किंग करतोस हे करू नको, थांबव. कारण त्यांना सुद्धा भीती होती की जर तू असंच लोकांना मदत करत राहिलास, लोकांना आर्थिक मदत किंवा सामान असेल, भांडवल असेल देत राहिला, तर उद्या जर हा जर पिरियड वाढला तर कदाचित मग हे त्रास आपल्याला सुद्धा होऊ शकतो, आपल्यावर सुद्धा आर्थिक संकट येऊ शकत. कारण त्यावेळी सर्वांचा रोजगार हा थांबला होता. परंतु वडिलांना सांगितलं की मला उपाशी राहायची वेळ आली तरी चालेल, पण मी एखाद्याला उपाशी नाही पप्पा पाहू शकत. आणि ह्या गोष्टीबद्दल आमच्या शाब्दिक बाचाबाची झाली. परंतु मला त्याचं काही हे वाईट नाही वाटलं. ते त्यांच्या वडिलांच्या जागी कदाचित ते योग्य असेल. परंतु एक समाजसेवक म्हणून मला जेवढी प्रत्येकाला मदत करायची होती, मग आदिवासी वाड्या असतील, अनाथ आश्रम होते, गोरगरीब जनता होती, प्रत्येकाला मी माझ्याशी जेवढं झालं तेवढं मी कंटिन्यू मदत करत होतो. तुमच्याकडून बरीचशी मदत झाली ह्याचा नक्कीच पाहायला गेलं ना तर प्रत्येक वडिलांना असं वाटत असतं की माझा मुलगा, परंतु त्यानंतर त्या मुलाच्या मनामध्ये एकच असतं की माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं मी या समाजासाठी करत असतो. आणि तेच तुम्ही सुद्धा केलं आणि त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा कोविड मध्ये तुम्ही प्रत्येकाची स्वतःहून व्यवस्थित अशी काळजी घेतली, प्रत्येकाला आर्थिक मदत ज्या प्रकारे हवी होती ती दिली. आणि कोविडच नव्हे, आज तागायत तुम्ही गेला, कोविड जाऊन 4 वर्ष झाली, आजपर्यंत पाहतो आम्ही प्रत्येकाला पुन्हा गरजूला जर काय मदत लागली तर तुम्हाला नक्कीच तुम्ही पुढाकार घेऊन पुढे जात असता. म्हणजे प्रत्येकाला एक नाव आवर्जून आठवत असतं की तेजस दादा यांच्याकडे गेलं की आमच्या नक्कीच प्रॉब्लेमचा एक सोल्युशन भेटून जाईल. त्यासाठी नक्कीच या प्रेक्षकांकडून त्याबरोबर या समाजाकडून आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. आणि दादा अजून एक छोटासा प्रश्न असा आहे की तुम्हाला आम्ही प्रत्येक ठिकाणी माहिती घेतली, त्यामध्ये आम्हाला एवढं समजलं की तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये जाण्याची ओढ आहे. त्याचबरोबर जे अनाथाश्रम आहेत त्या अनाथाश्रमामध्ये जाऊन तुम्ही तुमच्याकडून जेवढं कार्य करता त्याची ओढ, ही ओढ कशी काय तुमच्या मनाला आली? कारण की पाहायला गेलं ना तर माणूस स्वतःचा विचार करणार असतो, समाजाचं कार्य करतोच, परंतु ह्या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्ही कसा का पुढाकार घेता? काय माहिती का, ऍक्च्युअली असं झालं की माझे वडील आणि त्यांचे 6 भाऊ, त्याच्यामुळं
एक मोठा परिवार होता. परंतु आम्हाला जे आजी आजोबांचं प्रेम मिळायला हवं होतं ते कदाचित मिळालं नव्हतं. मग मी जेव्हा थोडासा वयात आलो किंवा मोठं होत गेलो, मला वृद्धाश्रम जे असतात ती सुरुवातीपासून आजी आजोबांची आवड होती आणि आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतोय, कदाचित या चॅनलवर पहिल्यांदाच मी हे सांगतोय की माझा वाढदिवस, प्रत्येक वाढदिवस हा पहिल्यांदा मी जो केक कापतोय हा वृद्धाश्रमातच कापतोय. तिथले जे आजी आजोबा असतात त्यांच्या सोबतच सकाळी म्हणजे 11 ते 2 ते 3 वाजेपर्यंत मी त्यांच्यासोबत गप्पा मारणं, त्यांच्यासोबत जेवण करणं, त्याच्यानंतरच मग मी बाकीच्या लोकांसाठी अवेलेबल होतो. हा माझा दरवर्षी हा प्रमाणे हा कार्यक्रम असतो. सकाळी मी 11 वाजता जाणार, मग नेऱ्यामधले, वाजामधले जे काय आश्रम आहेत, कुठल्या तरी एखाद्या आश्रमामध्ये जाणार, आजी आजोबांसोबत गप्पा मारणार, त्यांच्यासोबत जेवण करणार, त्यांना समजून घेणार, माझ्याबद्दल त्यांना माहिती देणार. हे माझं दर वर्षाप्रमाणे हे ठरलेलंच आहे. लोकांना हे तुमच्या चॅनल मी पहिल्यांदा मी ते हे सांगितलेलं आहे. ही गोष्ट कदाचित कुणाला माहितीही नसेल. ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नव्हती. तुमच्या सहकार्यांनी, तुमच्या इथे जे ऑफिसमध्ये जेवढे सहकारी आहेत तुमच्या, त्या सहकार्यांनी आम्हाला काही अशा पर्सनल गोष्टी सांगितल्या जेणेकरून आम्हाला सुद्धा असं वाटतं की तेजस दादांचं जे कार्य आहे ते कार्य आम्ही सुद्धा समाजापुढे घेऊन जाऊ. की हा खालापूर जो चॅनल आहे, या चॅनलच्या मार्फत आपण समाजोपयोगी कामं करत दाखवत असतो. तो समाजासाठी झडणारा लढवई याचं सुद्धा समाजाला एक रूप दाखवलं पाहिजे. प्रत्येकाची एक चांगली बाजू असते, वाईट बाजू, पण तुमची वाईट बाजू तर आम्हाला कुठेही दिसली नाही. तुमची आम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहिजे तर चांगल्या बाजू दिसत गेल्या. आणि दादा अजून एक छोट असं आम्हाला तुम्हाला विचारायचं, याच्या पुढे तुम्हाला समाजासाठी आणि त्याचबरोबर या उरण तालुक्यासाठी आहे की उरण तालुका त्याचबरोबर अजून हा समाज अजून थोडा एक पाऊल चांगला काहीतरी करू शकतो. बघा, एक आहे मी आणि माझ्या मिसेसने श्रीकन्या राठीने आम्ही एक स्वप्न बघितलं होतं की जर परमेश्वरांनी जर आम्हाला आर्थिक सहकार्य केलं, आर्थिक बळकट केलं, आर्थिक बाजू जर आमची बळकट केली, मजबूत केली, तर आम्ही गावामध्ये स्कीम राबवू. ती मुलगी जर जन्माला आली तर 5,000 रुपये देऊ, गावात कोण मृत्यू झाला 10,000 देऊ, आणि एखाद्या मुलीचं लग्न असेल तर तिला 25,000 देऊ. परमेश्वराने आम्हाला साथ दिली. आता अनेक वर्षे ही स्कीम आम्ही आमच्या गावात राबवत आहोत. तसं मला खूप वेळा वाटतंय की जे मी गावात करतोय ते पूर्ण माझ्या उरण तालुक्यात करावं, हे माझं स्वप्न आहे. परमेश्वराने जर मला सपोर्ट केलं तर हे निश्चितच मी करण्याचा प्रयत्न करेन. हा माझा स्वप्न आहे आणि परमेश्वराला रोज मी ही विनंती करतोय की परमेश्वरा हे स्वप्न माझं तू पूर्ण कर. जसं मी माझ्या गावात हे करतोय तसंच उरण मधल्या सर्व ज्या मुली असतील, जन्माला येणाऱ्या मुली असतील, त्यांची लग्न, ह्या सुद्धा माझ्या बहिणी आहेत आणि या बहिणींसाठी मला काहीतरी करण्याची हिंमत आणि ताकद दे. नक्कीच पिसाई भरवाई देवी तिचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. त्याचबरोबर तुमच्या पंखांना अजून बळ येईल आणि त्या पंखांना बळ आल्यानंतर तुम्हाला आर्थिक साम्राज्य सुद्धा अजून नक्कीच भेटून जाईल. त्याचबरोबर तुमची जी इच्छा आहे ती सर्व समाजामध्ये तुम्हाला जे तुम्ही आता सांगितलं की तिथं मदत करायची, म्हणजे आर्थिक मदत असो त्याचबरोबर दुसऱ्या प्रकारे मदत असू दे, नक्कीच ती मदत सुद्धा तुमच्या मार्फत केली जाईल हीच ईश्वरसाठी आम्ही सुद्धा प्रार्थना करतो. दादा नक्कीच आम्ही आता थोड्या वेळानंतर तुमची रजा सुद्धा घेऊ. तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात. आम्ही खालापूरवरून आलो, त्याचबरोबर ह्या उरण तालुक्यामध्ये आल्यानंतर तुमच्या ह्या बेलापूरच्या ऑफिसमध्ये आलो, बेलापूरचं ऑफिस पाहिलं, त्याचबरोबर तुमच्या सोबत काम करणारा तुमचा पूर्ण स्टाफ बघितला. सर्व मन मिळावं आहे. तुम्ही सुद्धा पाहिलं तर जेवढं आम्ही एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा 2 पाऊल पुढे जाऊन तुम्ही आमच्याशी मन मिळावं राहिला. असं आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं की एखादी व्यक्ती आहे, समाज काम करणारी व्यक्ती आहे, की आपल्याला कुठेतरी थोडस संकोच वाटेल की एवढ्या मोठ्या व्यक्तीशी कशा प्रकारे आपण सामना करायचा, बोलायचं कसं. पण त्याच्यापेक्षा आम्हाला खूप खूप चांगला अनुभव आला तुमच्या बरोबर. सर काय माहिती का, माणूस किती जरी मोठं झालं तरी त्यांनी पाय स्वतःच्या जमिनीवर ठेवणं गरजेचं असतं आणि ज्याचे त्या जमिनीवर असतात ना तोच खरा माणूस आहे. बघा, पैसा, गाड्या, घोड्या सर्व नश्वर आहेत, आपलं काहीच नाही. प्रत्येक माणूसावरती जातोय, कुणाकडे वरती नेण्याचा काहीच मार्ग नाही. परंतु ही गोष्ट लोकांना समजत नाही. तर मी वडापाव सुद्धा खाणारा माणूस आहे. जेव्हा कधी रस्त्याने हातगाडी दिसते वडापावची, मी माझी कुठलीही गाडी असत, BMW, लोक आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात, परंतु मला त्याचा फरक नाही पडत. मला जर भूक लागली तर मी वडापाव खाऊन दिवस काढणारा माणूस आहे. त्याच्यामुळं साहेब, पैसा वगैरे ह्या आमच्यासाठी दुय्यम गोष्टी. माणूस मला खूप महत्वाचा. नक्कीच माणूस महत्वाचा. सर्वप्रथम म्हणजे माणुसकी आणि माणुसकीचं दर्शन तुम्ही आम्हाला घडवून दिलंय. सर्व या जनतेला तुम्ही माणुसकीचं दर्शन घडवता आम्ही सुद्धा तुमच्या प्रेमामध्ये खूप सारं पडलो. कारण की
पहिलं तेजस दादा डाकी हे नाव हे पूर्ण उरण तालुक्यात नाही, रायगड जिल्ह्यामध्ये पूर्ण चर्चेत आहे आणि चर्चेत असलेलं नाव समाजोपयोगी कामामध्ये उपयोगी पडतंय. याचा सार्थ अभिमान आम्हाला सुद्धा वाटतो की आम्ही अशा माणसाबरोबर मुलाखत देतोय की त्या माणसाचं सामाजिक कार्य नक्कीच शिखरावर जाणं एवढं आहे. त्याचे विचार, त्याचे आचार नक्कीच खूप चांगले. दादा, हे तुम्ही आमच्याजवळ जोडले गेलात हे आमच्या सर्व प्रेक्षकांना तुमच्या मार्फत तुमच्या मनामध्ये काय नक्की चाललंय, तुमच्या माध्यमातून तुम्ही काय काय करू शकता, काय काय केलंय हे सर्वांना समजलं. त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्यासोबत जोडला गेला. थँक्यू सो मच. धन्यवाद दादा. आपण आता रजा घेतोय आणि नक्कीच दादांना त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप